नमस्कार. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे वाय यू शुड नॉट बी इन दी ऑ ऑफ एनीवन. तर ह्याचा अर्थ काय म्हणजे बघा, एक अशी गोष्ट आहे की काही लोकांना सवय असते की एखादा चांगला माणूस किंवा एखादा मोठा फिल्म स्टार, एखादी मोठी व्यक्ती असली आणि त्याच्याबद्दल काही विषय चालू झाला की आपण अगदी असे हुरळून जातो त्याच्यात की अरे वा वा वा, काय माणूस आहे, वा वा वा. तर नक्कीच त्या माणसांचा आदर केला पाहिजे, त्यांच्या गुणांसाठी त्यांच्या कर्तृत्वाचा आदर केला पाहिजे. पण ह्याचा जर अतिरेक झाला कुठेतरी की आपण त्याच्यातच जगायला लागलो, त्यांच्या एक हुरळून जायला लागलो आपण त्या गोष्टीमध्ये, तर या गोष्टीने काय होतं, एक प्रत्येक माणसाचं असं एक तेजोवलय असतं. तर ते तेजोवलय कुठेतरी खराब होतं, ज्याला आपण ज्योतिषमध्ये सन असं म्हणतो, म्हणजे सूर्य. तर हा ग्रह आपला खराब होतो अशा पद्धतीने आपण राहिल्यामुळे. तर नक्कीच चांगल्या व्यक्तींचं आणि चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचं तुम्ही आदर करा, कौतुक करा, बरोबर. पण जास्त त्याच्यात हुरळून तुम्ही जाता कामा नये. तुम्ही आपलं एक असं वेगळं असं वैशिष्ट्य निर्माण केलं पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही जगलं पाहिजे. तर सांगण्याचा उद्देश असा की तो प्लॅनेट खराब झाल्याने तुमचं स्वतःचं असं एक तेज असतं, म्हणजे या गोष्टी अर्थात आता फील करायच्या गोष्टी आहेत. तर ते तेज थोडंसं कुठेतरी त्याला डाग लागतो आणि ते नष्ट होतं, तुमचं स्वतःचं असं एक तेजोवलय आहे. तर तुम्ही त्यामुळे असं करू नका. तुमचा सन हा प्लॅनेट त्यामुळे खराब होतो. एक 40 दिवस तुम्ही एक असं करू नका. तुम्ही जर असं करत असाल तर 40 दिवस तुम्ही हा प्रयत्न करा. हे 40 दिवस असं करू नका. तर आणि तुम्हाला स्वतःबद्दल कशा भावना येतात आणि तुमच्या स्वतःच्या आयुष्यात त्याने कसा परिणाम होतो हे तुम्ही नक्की ऑब्झर्व करा आणि मला नक्की सांगा. तर या व्हिडिओचा हा विषय होता. ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.